पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. भारताने केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारत विरोधी कारवाया करायला सुरुवात केली आहे. मात्र पाकिस्तानचे सर्व प्रयत्न भारताने उधळून लावलेत. गुरुवारी 8 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानकडून भारतातील प्रमुख शहरे लक्ष्य करण्यात आली. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने त्यांचे सर्व ड्रोन हल्ले निष्प्रभ ठरवले. 8 मेच्या मध्यरात्री नेमकं काय काय घडलं तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. पाकिस्तानच्या कारवाईनंतर भारताने थेट पाकची राजधानी इस्लामाबादवर हल्ले केले. यानंतर भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या अनेक भागांमध्ये ब्लॅकआउट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानची लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टम भारताने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने भारतातील 15 शहरांना टार्गेट करत मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे नापाक इरादे भारताने हवेतल्या हवेत उधळून लावले. यामुळे चिडलेल्या पाकिस्तानी सैन्याने रात्रभर गोळीबार करायला सुरुवात केली. त्याला भारताने देखील चोख प्रत्युत्तर दिले. 8 मे रोजी पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधील एकूण 8 ठिकाणांवर मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सतवारी, अर्निया, सांबा आणि RS पुरा यांचा समावेश होता. मात्र हे मिसाईल भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमना हवेतच उद्ध्वस्त केले. इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टम लॉन्च करत भारताने पाकची मिसाईल हवेतल्या हवेत उडवली आहे. त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली. याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर जम्मू मध्ये गुरुवारी संध्याकाळी ब्लॅकआउट जारी करण्यात आला. तर सुरक्षेचा उपाय म्हणून गरज नसताना प्रवास करणं टाळा असं आवाहन पोलीस आणि लष्कराने जम्मूतील नागरिकांना केलंय. भारत आणि पाकिस्तान मधील तणाव लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य पातळीवरही सरकारने सर्व अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्यात. याशिवाय जम्मू आणि पंजाब तसेच राजस्थान येथे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तान मधील दहशतवादी लॉन्च पॅडवर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर प्रत्येक राज्यातील पोलीसही सतर्क झालेत. मुंबई पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये आपत्कालीन परिस्थितीत सुट्टी मंजूर करता येईल असं सांगितलं जातंय. पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला रजा दिली जाणार नाही असं सुद्धा सांगितलं जातं. यामध्ये दिल्ली सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. 8 मेच्या मध्यरात्री नेमकं काय काय घडलं याचं एक संक्षिप्त स्वरूपात काही आपण पॉइंटर्स पाहूया. LOC जवळ स्फोट घडवण्यात आला आणि जम्मू मध्ये संपूर्ण ब्लॅकआउट झाला. भारताकडून पाकिस्तानचे 8000 ट्विटर अकाउंट्स बंद करण्यात आले. पाकिस्तानने PSL चे उरलेले सगळे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय शुक्रवारी पहाटे जम्मू काश्मीर मध्ये पूंछ तसेच राजौरी मध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. भारत पाकिस्तान मधील तणावात अमेरिका पडणार नाही तसेच चर्चेने प्रश्न सोडवला जावा असं JD वॉन्स यांनी विधान केलंय. याशिवाय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव तात्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन सुद्धा केले. याशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधलाय. भारताने पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्यात. त्यानुसार भारताने सुद्धा पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला. भारताने आधीच बजावले होते की कुरापत काढल्यास सोडणार नाही. त्यानुसार भारत वागताना आता दिसतोय. याशिवाय पंजाबच्या पठाणकोट, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, मोहालीसह चंदीगड मध्ये गुरुवारी ब्लॅकआउट करण्यात आलाय. पंजाब मधील शाळा तसेच कॉलेजेसना पुढील 3 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. याशिवाय सांबा सेक्टर मध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न BSF ने हाणून पाडलाय. भारताच्या हवाई हल्ला प्रतिरोधक प्रणालीने सगळे हल्ले फोल ठरवलेत. जम्मूतील सतवारी, सांबा, RS पुरा आणि अर्निलातील गावांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. अखनूर, सांबा, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर सायरन सुद्धा वाजले होते. भारताने पाकिस्तानची 4 विमाने आणि 8 ड्रोन हाणून पाडलेत.
त्याशिवाय मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जम्मू, पठाणकोट, उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि हे सर्व असं चित्र असताना आता राज्यातील सुरक्षेची चिंता वाढलेली पाहायला मिळते आणि यामुळेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षा आढावा बैठक सुद्धा आयोजित केली आहे. भारत आणि पाकिस्तान इथलं युद्ध थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये आणि त्यामुळे आता राज्यभरातील तसेच देशभरातील चिंतेमध्ये खूप वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे भ्याड हल्ला झाला आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर या मार्फत पाकिस्तानवर कारवाई सुरू केली आणि ही कारवाई गेल्या 3 दिवसांपासून सुरूच आहे आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आता भारत आणि पाकिस्तान याबाबतच्या युद्धाबाबत तुमचं मत काय आहे आणि खरंच आता सामान्यांचा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आल्याचं तुम्हाला वाटतंय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.